मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीने फायनल क्लोज दिला 24,951 वरती. 24,951 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. आणि आजच्या दिवशी पण आपण काय बघितलं, एक साईडवेज ट्रेडिंग सेशन. आजच्या दिवशी आपण साईडवेज ट्रेडिंग सेशन बघितलं. म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करत होतं. 50 ते 60 पॉईंटची रेंज होती. 50 पॉईंट पकडू शकतो आपण. 50 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट या ठिकाणी ट्रेड करत होतं. अशा मार्केटमध्ये जे ऑप्शन बाईंग करतात ना, त्यांचा पैसा कधी बनत नसतो, ते लॉसमध्ये असतात. ऑप्शन रायटर जो असतो ना, तो अशा मार्केटमध्ये पैसा बनवत असतो. समजलं का? त्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करून फायदा पण नसतो. आता ज्या व्यक्तींचा स्वतःवरती कंट्रोल नाही आहे, म्हणजे काय संयम नाही आहे, ते अशा मार्केटमध्ये मग लॉस करून घेत असतात. आपण 9:15 वाजेपासून ते 12:30पर्यंत लाईव्हवरती होतो. आपण मार्केटला बघत होतो. मार्केट पूर्ण साईडवेज. खूप सारे स्टॉक होते, ते पण रेंज बाउंड झाले. कोणताही स्टॉक पकडा, सकाळच्या वेळेला त्याने म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये चांगला मोमेंटम देऊन टाकला आणि त्यानंतर स्टॉक पण साईडवेज झालेले होते. नंतर ब्रेकआउट दिला होता, रिकव्हरी थोडी झाली होती, पण म्हणावी तशी नाही. ठीक आहे ना, मार्केट रेंज बाउंडच म्हणू शकतो आपण आजच्या दिवशी. आणि मार्केट जे आहे ते 25,000 क्रॉस करत नाही, लक्षात घ्या. एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, मी प्रत्येक वेळेला सांगतो की असे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जे असतात ते लवकर पार होत नसतात, आणि तेच आपल्याला इथे होताना दिसतंय. ठीक आहे, म्हणजे 24,800च्या खाली मार्केट जात नाही आहे. लक्षात घ्या, ही लेवल कोणती माहिती आहे का? 24,850ची लेवल ही. हा एक सपोर्ट आहे. याच्या खाली मार्केट थांबत पण नाही आहे. हे जे ट्रेडिंग सेशन झालं तुम्ही बघितलं, मार्केट इथंच बंद झालं. त्याच्यानंतरचं पण ट्रेडिंग सेशन बघा आणि आजचं पण बघा. तुम्हाला काय दिसतंय? मार्केट ह्या लेवलच्या खाली जात नाही, तिथे थांबतंय. सकाळच्या वेळेला आपण ऑप्शन चेन डाटा पण बघितला. 24,850, 24,900 या स्ट्राईकवरती आपल्याला कोण दिसलं? पुट रायटर. पुट रायटर म्हणजे कोण? जे मार्केटमध्ये तेजी करतात, पुट सेल करून तेजी करणारे. बरोबर आहे ना? आता लेवल कोणती आपल्यासाठी? लेवल कोणती? हडल 25,000ची. लक्षात घ्या, 3 दिवस झालेले मार्केट त्या लेवलला क्रॉस करत नाही आहे. 1, 2, 3. जेव्हा पण ही लेवल या ठिकाणी पार होणार आहे, मार्केटने 3 दिवस या ठिकाणी पॉज घेतला. मार्केट त्याच रेंजमध्ये आहे. जेव्हा पण मार्केट ह्या लेवलला ब्रेक करेल, एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. शॉर्ट कव्हरिंग रॅली आपण त्याला म्हणणार इथे. म्हणजे मार्केट ताबडतोब आपल्याला इथून वरती जाताना दिसू शकतं. मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दाखवेल, पण 5 मिनिटांपेक्षा पण जास्त क्लॅरिटी जी येते ना आपल्याला इथे येते. तुम्हाला आता हा जो आपण टाईम फ्रेम लावलेला आहे, तो डेली टाईम फ्रेम, एका दिवसाची एक कॅन्डल, तुम्हाला परफेक्ट समजेल की मार्केट इथूनच खाली आलेलं होतं. मार्केटने पुन्हा इथे ब्रेकआउट दिलेला होता, आणि ही जी लेवल आहे, जी रेजिस्टन्स होती पहिले, त्याच्यावरती मार्केट आपल्याला थांबताना दिसतंय, पॉज घेताना दिसतंय. प्रोबॅबिलिटी काय असणार? ही लेवल जर पार झाली तर मार्केट इथून पुन्हा वरती पण जाऊ शकतं, यायला ते खाली येऊ शकतं, सांगता येत नाही. पण ही जी प्रायजेक्शन बनते यानुसार जर बघितलं ना आपण, तर मार्केट आपलं वरती जायला पाहिजे. एक चांगलं मोमेंटम 25,000च्या वरती बनू शकतो. 25,000. मग पुन्हा पुढच्या लेवलसाठी मार्केट आपलं तयार होऊ शकतं. कोणी म्हणेल मार्केट आहे ना आता खूप वरती गेलेलं आहे. हे बघा, आपलं मार्केट खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो. मार्केटमध्ये छोटे मोठे जे डीप येत आहे ना, त्याच्यामध्ये बाईंगच येते. तुम्ही प्रत्येक वेळेला बघताय, मार्केटमध्ये डीप येतो, बाईंग येते. थोडासा डीप येतो, हलकेसा, मार्केटमध्ये बाईंग येते ताबडतोब. मार्केट आपलं वीक नाहीच आहे. ते स्ट्रक्चर आपलं बेंडच करत नाही आहे. त्यामुळे आपण पण त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने काम करायचं आहे. याचा अर्थ असा नाही की ऑप्शन ट्रेडिंग करायची नाही. हे आपण मार्केटला बघतोय, मार्केटचा व्ह्यू बघतोय आपण. मार्केट कोणत्या पद्धतीने वरती जात आहे, कोणत्या पद्धतीने खाली येत आहे, कसं रेंज बाउंड होतं आहे, ते आपण शिकतो. एक प्रकारे आपण इथे काय टेक्निकल ॲनालिसिस, इथे आपण जे करतोय ना टेक्निकल ॲनालिसिस. याचा असा उद्देश नाही की तुम्ही ताबडतोब लगेच यायचं उद्याच्या दिवशी कॉल बाय करायचा आणि पुट बाय करायचा. नाही, ते करायचंच नाही. ऑप्शन ट्रेडिंग करायचंच नाही आहे. हे आपण मार्केटला बघत असतो, कसं मार्केट आपलं वरती चाललेलं आहे आणि कसं खाली येतं आहे. समजलं नाही या गोष्टी? 24,850 हा मार्केटसाठी सपोर्ट आहे. अजून पण वरती रेजिस्टन्स 25,000चा. हा रेजिस्टन्स जेव्हा पण ब्रेक होणार, मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं मग. ठीक आहे, खालचे सपोर्ट मी तुम्हाला सांगितलेच. 24,400 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यानंतर 24,174 ही पण लेवल मार्केटसाठी सपोर्ट. हे महत्त्वाचे सपोर्ट खाली असणार आहे 2. समजलं? ह्या लेवल लक्षात ठेवायचे तुम्ही. आता काही महत्त्वाच्या लेवल आपण 5 मिनिटांमध्ये बघू. म्हणजे इंट्राडेमध्ये मार्केट कसं वरती जाऊ शकतं, कोणता हर्डल मार्केटसाठी येऊ शकतो, किंवा कोणता सपोर्ट असणार, ते आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. तर मी 5 मिनिटांचा चार्ट ओपन करतो.
आता ह्या ठिकाणी काय दिसतंय बघा तुम्हाला, मार्केट रेंज बाउंड. सकाळच्या वेळेला बघा हे मार्केट छोट्याशा रेंजमध्ये ट्रेड करत होतं. इथं दिसतंय म्हणजे 24,900 एक सपोर्ट आणि 24,950 ही लेवल एक रेजिस्टन्स. या रेंजमध्ये ट्रेड करत होतं आणि किती वाजेपर्यंत, जवळजवळ 2:45 वाजेपर्यंत. लक्षात आलं नाही, इथे ब्रेकआउट दिला होता बघा 2:45च्या दरम्यान. इथे मार्केटने ब्रेकआउट दिला होता, नाहीतर तोपर्यंत मार्केट पूर्ण हे रेंज बाउंड होतं. पण हा ब्रेकआउट पण फेल झाला. मार्केट थोडं खाली आलं, फायनली वरती गेलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की मार्केट पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलला जाऊन पोहोचलं, जिथून पहिले पण खाली आलेलं होतं 24,980 वरती. पण ॲडजस्ट होऊन जी प्राईस आली ना ती पुन्हा ह्याच लेवलवरती आली 24,950 वरती. म्हणजे मार्केट इथंच क्लोज झालेलं आहे. ही कॅन्डल तुम्हाला दिसेल इथे, पण फायनल क्लोज जो आला ना इथे आलेला आहे मार्केटचा. म्हणजे पूर्ण वेळ मार्केट काय होतं, रेंज बाउंड होतं. मग अशा रेंज बाउंडमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करूच नका. कशाला पैसा वाया घालवत आहे, ठीक आहे. एवढी कष्टाची कमाई असते ती ऑप्शन ट्रेडिंग करून तुम्ही अशा मार्केटमध्ये घालवतात, काहीही फायदा नसतो. काही फायदा नसतो ऑप्शन ट्रेडिंग करून, ठीक आहे. तुम्ही त्यामुळे ऑप्शन बाईंग तर करूच नका. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये माझ्या मतानुसार तुम्ही पैसा वाया घालवायला नको. आता 5 मिनिटांमध्ये दाखवतो बघा हे स्ट्रक्चर. हा एक झोन तुम्हाला दिसतोय पूर्ण, हा झोन दिसेल बघा तुम्हाला. याच्यावरती मार्केटने जायला पाहिजे. 25,000ची लेवल ही 25,000ची तुम्हाला दिसतंय. इथे पण मार्केटमध्ये रिजेक्शन आलं, इथे पण बघा रिजेक्शन आलं, इथे पण बघा रिजेक्शन, इथे पण रिजेक्शन. आणि आजच्या दिवशी पण इथे टच केलेलं होतं. फायनल जो क्लोज आला पण गेलेलं होतं इथपर्यंत. आता मार्केटला ही लेवल पार करावी लागेल. ॲनालिसिस एकदम सुटसुटीत, समजलं. आजचा ॲनालिसिस एकदम सुटसुटीत. लेवल आपल्यासाठी परफेक्ट इथे तुम्हाला पण समजतील लेवल. तुम्ही चार्टला बघितलं की ताबडतोब तुम्हाला समजलं पाहिजे कोणता एक सप्लाय झोन मार्केटसाठी असणार आणि कोणता एक डिमांड झोन असणार, म्हणजे जिथे येऊन मार्केट बाउन्स घेऊ शकतो. हे ताबडतोब तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग मला दिसतंय की 25,000ची लेवल आहे ना एक सप्लाय झोन आहे. जेव्हा पण मार्केट हे रेंजच्या बाहेर जाणार, एक शार्प रॅली इथे येऊ शकते. म्हणजे मार्केटने 25,000ची लेवल जी आहे ना, हा रेजिस्टन्स, सायकोलॉजिकल रेजिस्टन्स हा पार करायला हवा. त्याच्यावरती थांबायला पाहिजे मार्केटने. मग मार्केट इथून वरती जाऊ शकतो आणि इथे येणारी रॅली थोडी शार्प असू शकते. मग म्हणजे काय होऊ शकतं, 25,000वरती असणारे कॉल रायटर जे आहेत, कारण की ओपन इंटरेस्ट पण आपल्याला ह्याच स्ट्राईकवरती जास्त दिसणार कॉलचा. इथे असणार शॉर्ट. मग ते शॉर्ट जर या ठिकाणी कवर झाले तर मार्केट मग आपलं वरती जाऊ शकतं, शार्पवरती जाणार. तिथे आपल्याला बघायला मिळू शकतो मोमेंटम. तिथे आपल्याला या ठिकाणी मोमेंटम बघायला मिळणार. कोणती लेवल ब्रेक केली मार्केटवरती जाऊ शकतं, कुठे रिजेक्शन घेऊ शकतं, या गोष्टी समजल्या पाहिजे. आता इथे प्रोबॅबिलिटी जास्त का बनते मार्केटची वरती जाण्याची, हेच मी तुम्हाला दाखवतोय. इथे पहिला अटेम्प्ट होता, या ठिकाणी दुसरा, या ठिकाणी तिसरा, या ठिकाणी चौथा आणि पाचवा आजचा होता अटेम्प्ट. तर इथे प्रोबॅबिलिटी जास्त बनते. जेव्हा पण प्राईस एका रेजिस्टन्सवरती सारखी हिट करते तर तो रेजिस्टन्स जो असतो ना तो वीक होत असतो. संभावना काय बनते की तो रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक होणार आणि मार्केट इथून वरती जाणार. मग इथे आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असतो. कशा पद्धतीने आता मार्केट वरती जातं आहे, थांबतं आहे का त्या लेवलवरती, ह्या गोष्टी आपल्याला तिथे ओळखायच्या असतात प्राईजवरून. आणि हे बघा, तुम्ही छोटे छोटे बारकावे जर पकडत गेले ना मार्केटचे, तुम्हाला बरोबर मार्केटचा ट्रेंड समजतो. का मार्केट इथे ब्रेकआउट देऊ शकतं, तुम्ही फक्त चार्टचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे बघा, हा चार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे मी. मला काय गोष्टी दिसत आहेत, मार्केट एका लेवलला रेजिस्टन्स घेतं आहे, बरोबर. हा झोन तो आहे, बरोबर आहे ना. मार्केट जेव्हा खाली येत होतं, मार्केट इथे खाली आलं, लो बनवला होता. पण हे लो ब्रेक होत आहे का, मला लो ब्रेक होताना दिसत आहे का. आजच्या दिवशी पण बघा हे स्ट्रक्चर जे होतं प्राईसचं कसं बनताना दिसतंय तुम्हाला. मार्केट लोला ब्रेक करत नाही आहे, वरती शिफ्ट होताना दिसतंय मला. पूर्ण आजचं ट्रेडिंग सेशन जरी बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला काय दिसेल, मार्केट इथं शिफ्ट होतं आहे अशा पद्धतीने. ट्रेड करतं आहे याच्यामध्येच, ठीक आहे, ह्या रेंजमध्येच. 2-3 दिवसांची ही रेंज जर बघितली ना, मार्केट तुम्हाला इथे ट्रेड करताना दिसते. तर इथे संभावना बनते ब्रेकआउटची. अशा पद्धतीने मार्केट इथं वरती जाऊ शकतं. यायला ते खाली पण येणार, सांगता येत नाही. मार्केट सुप्रीम, पण आपण इथे प्राईजला ओळखत असतो, समजलं का. मार्केट सुप्रीम असतं, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. जे प्राईजचं स्ट्रक्चर मला इथे दिसतंय त्यावरून आपण एक संभावना जोडू शकतो की मार्केट इथे वरती जायला पाहिजे, ब्रेकआउट द्यायला पाहिजे. आता ओव्हरनाईटमध्ये मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. मार्केट जर गॅपअप झालं ओपन, ते 25,000वरती ओपन होऊ शकतं. एक गोष्ट होऊ शकते, मार्केट गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं, म्हणजे 24,900च्या आसपास पण ते ओपन होऊ शकतं. काही पण होऊ शकतं त्यामध्ये. पण संभावना की अशा पद्धतीने मार्केट आपलं वरती जाऊ शकतं आणि ट्रेंडिंग होऊ शकतं ते 5 मिनिटांमध्ये.
आणि मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं. हे जे स्ट्रक्चर आपण बघतोय ना ते 5 मिनिटांमध्ये, इथे बनणारी प्रत्येक कॅन्डल 5 मिनिटांची. इथे प्राइजेक्शन तुम्हाला पण लक्षात येणार. हे असे स्ट्रक्चर ओळखायचे मार्केटमध्ये. असंच असतं प्राईजचं स्ट्रक्चर. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही मास्टरी करायची. तुम्हाला जर हे समजलं, तुमची ॲक्युरेसी चांगली येणार. आजच्या दिवशी पण बघा, हे स्ट्रक्चर तुम्हाला समजेल. बघा, मार्केट जेव्हा खाली आलं होतं, इथे लो बनवला आहे. ठीक आहे, वरती गेलं, रिजेक्शन आलं, पण ह्या लोपर्यंत पोहोचलं का? नाही. पुन्हा मार्केट वरती गेलं, ह्या रेजिस्टन्सला हिट केलेलं आहे मार्केटने. पुन्हा खाली आलं, पण ह्या लोपर्यंत आलं का? नाही आलं. पुन्हा वरती गेलं, तिथून पुन्हा खाली आलं, पण ह्या लोपर्यंत पोहोचलं नाही का? पोहोचलं का? नाही. अशा पद्धतीची प्राइजेक्शन, म्हणजे प्राईज इथे शिफ्ट होतं आहे वरती. विकनेसचं साईन नाही. आता हे तर मी तुम्हाला आजचं दाखवलं फक्त. हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे तुम्हाला मी आजचं दाखवलं. पूर्ण चार्ट बघा. पूर्ण चार्टला बघितलं की आपोआप तुम्हाला लक्षात येईल. मार्केटमध्ये विकनेस केव्हा येऊ शकतं हे तर आपण बघितलं की इथे कंटिन्युएशन होऊ शकतं प्राईजचं उद्या पण. हे आपण ब्रेकआउट दिल्यानंतर बघितलं की मार्केट असं वरती जाऊ शकतं. आता रेजिस्टन्स फक्त 25,000चं आहे. त्याच्यावरती जायला मार्केट किती पण जाऊ शकतं वरती. त्याच्यावरती जायला मार्केट किती पण जाऊ शकतं. 100-200 पॉईंटने जाऊ शकतं वरती. विकनेस कुठे येऊ शकतो? ठीक आहे, आता पुन्हा ही लेवल दिसते जिथं मार्केटने क्लोज दिलेलं आहे. ही लेवल पण इंट्राडेसाठी मार्केटमध्ये सपोर्ट बनणार. 24,950ची लेवल. याच्या खाली थांबायला लागलं मार्केट तर मार्केटमध्ये थोडी विकनेस येऊ शकते. मग नंतरचा सपोर्ट कोणता असेल? 24,900चा. का असेल सपोर्ट? लेवलनुसार पण बघा, ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट आहे. ऑप्शन चेन डाटा आपण सकाळी बघितला, त्याच्यामध्ये पण सर्वात जास्त रेटिंग ह्याच स्ट्राईकवरती होती, 24,900 आणि 24,850वरती. मग ह्या ज्या लेवल असणार आपल्यासाठी, या जेव्हा ब्रेक व्हायला लागतील मग मार्केटमध्ये इथे येणार सेलिंग. मग 24,867, 24,837 ह्या लेवल आपल्यासाठी बनणार सपोर्ट. इथे 24,900, 24,867 आणि 24,837 ह्या लेवल इथे सपोर्टचं काम करतील. मग थोडीशी विकनेस मग आपल्याला मार्केटमध्ये इथे येताना दिसू शकते. पण मार्केट वीक का? नाही, मार्केट स्ट्रॉंगच आहे. फक्त मार्केट इथे 2-3 दिवसांपासून कॉन्सॉलिडेशनमध्ये गेलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त मार्केट गेलेलं आहे कॉन्सॉलिडेशनमध्ये. मार्केटमध्ये विकनेस नाही आहे, मार्केट स्ट्रॉंग. तर ह्या गोष्टी मार्केटमध्ये तुम्ही ओळखायच्या असतात. प्राइस ॲक्शन ओळखायची, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. या गोष्टींवरती काम करून बघा, टेक्निकल तुमचं सुधारणार नक्की. आणि शिकत चला गोष्टी. स्टॉक मार्केट असं असतं ना की जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये शिकत नाही चांगल्या गोष्टी, तोपर्यंत अर्निंग पण होत नसते, म्हणजे पैसा पण बनत नसतो. समजलं का? आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करताना स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. सुप्रीम हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा. काही पण होऊ शकतं. मनात नाही पकडायचा स्टॉपलॉस की मी एवढा लॉस घेतो आणि बाहेर पडतो. नाही, तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉपलॉस ऑर्डर नक्की लावली पाहिजे. इंट्राडे तर करूच नका, आणि करत असाल तर स्टॉपलॉस लावा. तुम्ही डाटा पण बघितला सेबीचा, 70% लोक इंट्राडेमध्ये लॉसमध्ये असतात, ते पण इक्विटीमध्ये. जे इक्विटीमध्ये इंट्राडे करतात ना ते लॉसमध्येच आहेत. बरोबर आहे ना? माझं पण सांगणं आहे, मी तर खूप दिवसांपासून तुम्हाला सांगतो की तुम्ही इंट्राडे करत जाऊ नका. स्विंग ट्रेडिंग करा इक्विटीमध्ये, तिथे छान पैसा बनतो. ऑप्शनमध्ये तर जाऊच नका. या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर थोडा थोडा का होईना तुमचा पैसा बनेल मार्केटमध्ये. नाहीतर स्टॉक मार्केट खूप मोठा यज्ञ आहे, किती टाका त्याच्यामध्ये संपणारच. तर माझ्या मते सर्वांना या ठिकाणी लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.